अजून एक क्वेश्चन आहे तुला की जे तू टेक्निकल राऊंड्स दिलेत बऱ्याचशा 10-15-20 कंपन्यांचे जे काही टेक्निकल राऊंड दिले सो तुला कळालं असेल की नाही का काय विचारतात सिलेबस वगैरे सगळं. तर तुला काय वाटतं आपण जे कोर्सेस डिझाईन केलेले तर तो सिलेबस आणि ते म्हणजे इनडिरेक्टली ते क्वेश्चन काय विचारतात की त्यांच्या कंपनीमध्ये तो युज होतो ना सगळं इनडिरेक्टली तेच ते रिफ्लेक्ट करतात. सो तुला काय वाटतं त्यांनी क्वेश्चन त्यांचा सिलेबस किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीज आणि आपला सिलेबस काय किती डिफरन्स आहे, काही डिफरन्स आहे का किंवा तेच शिकवतो सिलेबस प्रॉपर आपला डिझाईन आहे का? ऍक्च्युली तसं तर डिफरन्स काहीच नाहीये. म्हणजे टेक्निकलने असं डिझाईन केलंय की ते सॅटर्डे संडे मॉक पण घेतात, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारतात की काय विचारलं जाईल तुम्हाला, एक्सपेक्टेड काय आउटपुट असेल कंपनीवाल्यांचं, प्लस इंटर्नशिपचं तर त्यांनी स्ट्रॉंग पॉइंटच केलाय तो. तर त्यामुळे आता तर मी ज्यावेळी इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये तर त्यांनी जे काही क्वेश्चन्स केले मला ते ऑलमोस्ट मला इथं झालेले, जे की माझ्या मॉक मध्ये झालेले. त्यामुळे मला त्या क्वेश्चन्सच्या असं रिलेटेड काहीच वाटलं नाही. आणि राहिला तर प्रोजेक्टचं तर ते तरी टेक्निकलने ऑलमोस्ट इंटर्नशिप मध्ये करूनच घेतलंय. त्यामुळे असा डिफरन्स असा काहीच नाही, जे की सगळं कव्हर अप केलंय. म्हणजे आपला इंडस्ट्री लेवलचा सिलेबस आहे. दॅट इज माय पॉइंट. येस आहे का नाही लक्षात?